हॅलो एव्हरीवन, आज आम्ही आलो आहोत PCMCच्या सायन्स पार्कमध्ये आणि सर्वात आधी आम्ही आलो प्लॅनेटेरियम शोसाठी. गॅलेक्सी, ॲस्ट्रोनॉट ह्या सगळ्यांचं क्रेज तर कार्तिकला खूपच आहे, म्हणून आम्ही ह्या शोसाठी त्याला खास घेऊन आलो आणि हे बघून तो इतका खुश झाला की काय सांगू. त्यानंतर आम्ही गेलो इथल्या ऑटोमोबाईल म्युझियममध्ये. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे मशिनरीज ठेवलेल्या होत्या. ते पाहून तर कार्तिकला तर काही सुचेनाच. आणि आता तर गाड्या आणि त्याचं इंजिन हे सगळं पाहून तर पिल्लू एवढा वेडा झाला की त्याला सगळ्याच गोष्टीची माहिती हवी होती. हे काय आहे, ते काय आहे असं विचारत त्याने पूर्ण म्युझियम पालता पाडला. आता ही सोलर कार बघून तो एवढा खुश झाला. असं करता करता आम्ही पूर्ण सायन्स गॅलरी फिरलो. आता हे गार्डन पाहून तुम्हाला असं वाटत असेल की हे नॉर्मल गार्डन आहे, पण नाही. ह्या गार्डनमध्ये खूप छान सायन्स मॉडेल्स आहेत, जिओमेट्रिकल इन्स्ट्रुमेंट्स आहेत की जेणेकरून तुम्हाला त्याबद्दल माहिती छान मिळेल. आणि झोक्यावर बसायची मज्जा तर काय वेगळीच. इतर ठिकाणी लहान मुलांनाच अलाउड असतं, पण इथे मोठेही बसू शकतात, म्हणून आम्ही पण ती मज्जा खूप केली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे डायनासोरचे मॉडेल्स ठेवले आहेत, त्यांची इन्फॉर्मेशन सुद्धा दिलेली आहे. आणि हे काय कार्तिकच्या पप्पांनी ते पाडूनच टाकलं. इथे आल्यावर एवढ्या छान छान गोष्टी बघायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या आणि आम्ही तिघांनी तर खूपच मजा केली. हे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तर खूपच छान वाटलं. एवढे इन्स्ट्रुमेंट आहेत की लहान मुलांना त्याची गंमतच वाटते आणि त्यांनाच काय तर आपल्यालाही हे सगळं पाहून असं एक क्रेज होतं ना की आपल्यालाही त्या गोष्टीची आवड निर्माण होते. आणि कसं आहे माहिती आहे का, आपण एखाद्या गोष्टीबद्दल आवड दाखवली ना की आपल्या मुलांनाही त्या गोष्टीची आवड निर्माण होते. तर माझं एकच सांगणं असेल की तुम्ही तुमच्या मुलांना अशा नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साहित करा. आणि असं करत आमच्या सायन्स पार्कची छोटीशी ही टूर कंप्लीट झाली आणि खूप छान छान फोटो काढले आम्ही. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल ह्याबद्दल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.